एक निलंबित पोलीस उपनिरीक्षक पुणे विमानतळावर पाऊल ठेवतो आणि काही क्षणातच महाराष्ट्राच्या राजकारणाच्या आणि पोलीस प्रशासनाच्या पायाखालची जमीन हादरते। रणजित कासले, ज्याचं नाव आतापर्यंत कोणी फारसं ऐकलं नव्हतं, तो अचानक पुढे येतो आणि थेट राज्याचे मंत्री, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मुख्यमंत्र्यावर आरोपांची भडीमार करतो। एका क्षणात सत्तेच्या काळ्या कुट्ट सावलीत लपलेल्या षडयंत्राचे दरवाजे उघडले जातात आणि यातून समोर येते एन्काउंटरचा प्रस्ताव। निवडणुकीत ईव्हीएम मध्ये छेडछाड आणि दहशतीच्या सावटीत जगणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याची थरारक गोष्ट, जी फक्त प्रश्नच निर्माण करत नाही तर संपूर्ण यंत्रणेच्या पारदर्शकतेवरच एक खोल आणि धोकादायक प्रश्नचिन्ह उभं करते। नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचे। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या परळीमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठा गौप्यस्फोट रणजित कासले या निलंबित पोलीस उपनिरीक्षक यांनी केला आहे। निवडणुकीच्या दिवशी ईव्हीएम मशीन सोबत छेडछाड होणार असल्याची माहिती देऊन मला ड्युटीवरून दूर केलं गेलं आणि त्याच दिवशी माझ्या बँक खात्यावर 10 लाख रुपये जमा झाले, असा धक्कादायक आरोप त्यांनी केला। परळीमधील संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावाने ही रक्कम जमा झाली। निवडणुकीच्या दिवशीच ही रक्कम आल्यामुळे कासले यांनी यामागे मोठी षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे। रणजित कासले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मी लोकसभा निवडणुकीत बोगस मतदान थांबवलं होतं। विधानसभेच्या वेळी धनंजय मुंडे यांची कॅश पकडली होती, त्यामुळे मला मुद्दाम बाजूला केलं गेलं। निवडणुकीच्या दिवशी त्यांनी ड्युटीवरून दूर राहावं अशी सूचना खुद्द वाल्मिक कराड यांनी दिली होती। ईव्हीएम मध्ये छेडछाड होणार आहे असं सांगून त्यांना बाजूला करण्यात आलं आणि वरून आराम करा असं सांगण्यात आलं। हे सगळं सांगतानाच त्यांच्या आवाजात नाराजी आणि वेदना स्पष्ट जाणवत होत्या। यानंतर त्यांनी एक अत्यंत गंभीर आरोप करत सांगितलं की धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्याची ऑफर दिली होती। कराडला 302 कलम खाली अटक झाली होती, त्यामुळे मीही अडकेन या भीतीने धनंजय मुंडेंनी ही ऑफर दिली, असा आरोप त्यांनी केला। ही ऑफर मला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आली होती। 4च दिवसात हे सगळं घडलं आणि मला सांगण्यात आलं की तू कराडच्या मागे रिव्हॉल्वर घेऊन उभा राहा, तो काही चुकीचा करेल तेव्हा त्याचा एन्काउंटर कर। कासले यांनी स्पष्टपणे सांगितलं की बोगस एन्काउंटरचा निर्णय बंद दाराआड घेतला जातो, त्यामुळे त्याचा कोणताही कागदपत्री पुरावा राहत नाही। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी हे असे निर्णय घेतात आणि त्यानंतर ते निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवले जातात। माझ्याकडे काही पुरावे नाहीत, पण जे काही घडलं ते मी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे। मी न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवणारा अधिकारी आहे, त्यामुळेच मी ही ऑफर नाकारली। त्यांनी हेही सांगितलं की गेल्या 2 वर्षात माझ्या 7 बदल्या बीड जिल्ह्यात करण्यात आल्या। हे सर्व काही ठरवून केलं जातं। मला वादग्रस्त अधिकारी ठरवण्यात आलं आणि त्याचमुळे ही एन्काउंटरची ऑफर देण्यात आली। मी ती नाकारली कारण मला वाटतं की गुन्हेगाराला शिक्षा ही न्यायालयातूनच व्हावी, पोलिसांना कायद्याबाहेर जाऊन निर्णय घ्यायचा अधिकार नाही। त्यांनी अधिक खुलासा करत सांगितलं की अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पाणकर हे कराडचे जवळचे आहेत आणि 4 वर्षापासून एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत। मी ज्या घरात राहत होतो त्या घराचं कुलूप तोडून घरातील पुरावे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला। निवडणुकीच्या दिवशी मला किडनॅप करून बार्शीला सोडलं गेलं। करुणा मुंडेच्या गाडीत 2 रिव्हॉल्वर असू शकतात, तर माझ्या घरी चोरी होऊ शकत नाही का, हे विचारत त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य अधोरेखित केलं। रणजित कासले यांनी शेवटी सांगितलं की माझ्यावर अद्याप कोणताही गुन्हा दाखल नाही, तरीही माझं लोकेशन ट्रेस केलं जात होतं, माणसं पाठवली जात होती। एका सुरतच्या बिल्डरच्या सांगण्यावरून निखिल गुप्ता या अतिरिक्त महासंचालकांनी मला निलंबित केलं। आता आपण शरण जात आहोत हे सांगतानाच त्यांनी हेही नमूद केलं की आज मी बोलतोय कारण मला निलंबित करण्यात आलं आहे। या आधी जर बोललो असतो तर उपासमारीची वेळ आली असती। या सगळ्या प्रकरणातून निवडणूक प्रक्रिया, पोलीस यंत्रणा आणि राजकीय हस्तक्षेप यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत। या संदर्भातील घडामोडींसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचे, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।